जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, ही विनंती आहे. तर चंदू चव्हाण एक जवान जो की 2016 साली पाकिस्तानमध्ये गेला होता, पण त्याला तिथं पकडल्याच्या नंतर त्याला तिथं मारहाण करण्यात आली. एका कोठड्यामध्ये कोंडून त्याला दररोजच्या दररोज त्याच्यावरती अन्याय करण्यात आला. त्याला चटके देण्यात आले, त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्या छातीमध्ये त्याच्या पाठीमध्ये बुक्के हाणण्यात आली. आणि 2017 साली त्याने बॉर्डरवरती सूर्य बघितला. म्हणजे इतके दिवसाच्या नंतर त्यांनी पहिल्या वेळेस तो सूर्य बघितला होता. मग आता तो भारतात आल्यानंतर त्याच्यावरती बरेच प्रश्न निर्माण झाले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याच्या अंगावरती एक भारताची वर्दी होती, जय जवान जय किसान म्हणतो ना आपण, हे फक्त म्हणल्याने चालत नाही, त्याची अंमलबजावणी देखील करावं लागतंय. भारताचा जवान की ज्याला न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदानावर जाण्यासाठी 200-300 रुपये जर कधी लोकांकडून घ्यावं लागत असेल तर आपला देश कुठं चाललाय जर याची जाणीव आहे का? त्याच्या मुलाचा प्रश्न आहे, त्याच्या बायकोचा प्रश्न आहे, मग त्यानं पोट भरावं कुठून, आहे ना? आज जर कधी बघायला गेलं तर त्याचा परिवार चालवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही, त्याला त्या नोकरीवरून काढण्यात आलं. त्याचा बायकोचा प्रश्न आहे, त्याचा मुलाचा प्रश्न आहे, त्यांचं पोट त्याने भरावं कुठून? अरे त्याला आझाद मैदानावरती यावं लागत असेल, त्याच्याकडून 200-300 रुपये घेऊन जर कधी त्याला आझाद मैदानावर जर कधी न्याय मिळवण्यासाठी जर कधी जावं लागत असेल तर आपला भारत कुठे आहे? गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.